छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथील गणेश फरकाडे यांनी 26 मार्च रोजी हरिओम होंडा शोरूम मधून रोख रक्कम भरून नवीन युनिकॉर्न दुचाकी खरेदी केली। मात्र अवघ्या 10 दिवसांतच गाडीमध्ये तांत्रिक बिघाड झाला। शोरूमने मोफत दुरुस्तीऐवजी संपूर्ण वायरिंग बदलण्यासाठी ग्राहकाकडेच पैशाची मागणी केल्यामुळे संताप व्यक्त होतोय। नवीन गाडी असूनही अशा प्रकारे आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप करत फरकाडे यांनी आता ग्राहक मंचामध्ये धाव घेण्याचा निर्णय घेतलाय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात असलेल्या सिल्लोड शहरामध्ये असलेल्या हरिओम होंडा या ठिकाणी एका व्यक्तीने 26/3/2026 म्हणजेच रामनवमीच्या दिवशी युनिकॉर्न होंडा ही गाडी कॅश मध्ये घेतली आणि त्या गाडीचा वायरिंगचा फॉल्ट निघाल्याच्या नंतर शोरूम मधील ज्या व्यक्तींनी हात वर करून घेतले आणि जो काही खर्च आहे तो खर्च ज्या व्यक्तीने गाडी घेतली आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत की नेमके शोरूम वाल्यांनी कशी त्यांची फसवणूक केली, नेमकं काय झालं होतं। गाडी घेतल्यानंतर मी छत्रपती संभाजीनगरला गेलो। वापस येता वेळी गाडी बंद पडली। यांना कॉल केला की म्हणजे आमचं काम नाहीये, तुम्ही एक काम करा, जवळच्या शोरूमला गाडी जमा करा। तिथे जमा केली, गाडी पूर्णपणे चेक केली। त्यांनी सांगितलं वायरिंग फॉल्ट नाही, फ्यूज फॉल्ट नाही, कम्प्युटर फॉल्ट आहे, ती चेक करून नंतर कळवू। घरी आल्यानंतर त्यांचा फोन आला की टोटल वायरिंग चेंज करावं लागेल, ते गॅरंटी मध्ये येत नाही, तुम्हाला 5-6 हजार रुपये खर्च लागेल। गाडी घेताना तुम्हाला शोरूम वाल्याने काय सांगितलं होतं, किती वर्षाची सर्व्हिस वॉरंटी काय? वॉरंटी कार्ड ते अजून त्यांनी दिलेली नाही। अच्छा, म्हणजे एकतर्फे तुमच्या शोरूम वाल्यांनी फसवणूक केली का? फसवणूक केली। तुम्ही काय सांगणार अजून यांच्यावर, कशा प्रकारे काही ऐकायला तयार नाही, ते हात वर करू देऊ लागले आणि त्यांच्यावरती व्यवस्थित बोलायला पण तयार नाही। अच्छा, तर तुम्ही इथून पुढे त्यांच्यावर काही कारवाई करण्यासाठी पुढे काही पाऊल उचलणार आहे? हा, कारवाई तर करणार, आम्ही कोर्टात जाणार त्यांच्या विरोधात। ते काही ऐकायलाच तयार नाही। तर हे होते आपल्यासोबत गणेश म्हणून सेनपड म्हणून हे होते, यांनी युनिकॉर्न गाडी ही आपल्या मागे शोरूम दिसतंय होंडा हरिओम होंडा शोरूम, या शोरूम मधून ही गाडी कॅश मध्ये घेतली आणि ज्या वेळेस 8 दिवसामध्ये त्या गाडीमध्ये काम निघते, वायरिंगचा फॉल्ट निघतो, तर त्याच्यानंतर हे शोरूम वाले हात वर करून घेतात आणि ग्राहकांना वाऱ्यावर सोडून देतात। अशी फसवणूक वारंवार या ठिकाणी होत असल्यामुळे अशा तक्रारी प्रत्येक अनेक वेळा या ठिकाणून आलेल्या आहेत। स्टार महाराष्ट्रासाठी सुनील वैद्य, छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड। गाडीमध्ये ग्राहकाला वाटतं की त्याची फसवणूक झालेली आहे, तर आपलं काय मत आहे त्याच्यावर? सर, याच्यात म्हणजे फसवणूक वगैरे काही झालेली नाही। कंपनीच्या नियमानुसार जर वायरिंग मध्ये कंपनीचा काही डिफेक्ट आला तर कंपनी वॉरंटी ऍक्सेप्ट करते, परंतु तुमच्या गाडीची जी वायरिंग आहे ती उंदरांनी कट केलेली आहे, त्याच्याकरता कंपनी वॉरंटी देत नाही, हे तेच त्यांना सांगितलं। उंदरानं कट केली असते मग ती संभाजीनगर पर्यंत कशी काय जाऊ शकते गाडी? माझं म्हणणं हेच पडलंय की आता जे कस्टमर आहे संबंधित त्यांना मी विचारलं की त्यांचं म्हणणं पडलं की वायरिंग माझी क्लिअर होती ज्यावेळेस संभाजीनगरला त्यांनी गाडी खोलली त्यावेळेस। त्याच्यानंतर मी त्यांना हे पण बोललोय की तुमची वायरिंग, गाडीची वायरिंग आहे ती क्लिअर असले म्हणजे आहे ना क्लिअर, तर हा शब्द त्यांना विचारा की माझी गाडी बघा। आता बघा, पहिले जे मेकॅनिकने काय सांगितलं की त्याला नॉर्मल प्रॉब्लेम सांगितलं आणि नंतर पूर्ण वायरिंग बदलत सांगितली। हो, तुमची जी गाडी आहे बघ, याचा अर्थ हा होतो का की तिथल्या सर्व्हिस स्टेशन वाल्याने फसवणूक करणं चालली? त्याचं मी कसं सांगू शकतो सर? मी माझी जी गॅरंटी घेणार, मी त्यांच्या शोरूमची गॅरंटी कशी घेऊ? गाडी तर तुमच्याकडून घेतली, तुम्ही सांगितलं त्या शोरूमला लावायची कंपनीच्या नियमानुसार सर्व्हिस करण्यासाठी। सर्व्हिस कंपनीच्या नियमानुसार तुम्ही गाडी कुठूनही घेतली, कोणत्याही शोरूम मध्ये घेतली, तर तुम्ही म्हणजे पूर्ण भारतातही सर्व्हिस करू शकता। आता या कस्टमरला मी त्या दिवशी मला कॉल आला त्यांचा की माझी गाडी संभाजीनगरला बंद पडली। संभाजीनगरला गाडी बंद पडली तर संभाजीनगरहून सिल्लोडचं अंतर 65 किलोमीटर आहे आणि त्यांना मी हे सांगितलं, म्हणलं तुमच्या गाडीचा काही मोठा इश्यू नसेल, जर चालू मध्ये गाडी बंद पडली तर एखाद्या वेळेस फ्यूजचा काही इश्यू असू शकतो, तुम्ही रत्नप्रभा जवळपास आहे म्हणलं एक शोरूम होंडाचं, तिथं दाखवा। त्यांनी नंतर फोन करून कसं सांगितलं की बाबा पूर्ण वायरिंगच बदलावं लागेल? असं कधी होऊ शकतं का पूर्ण वायरिंग खराब होऊ शकते म्हणून 8 दिवसामध्ये गाडीची? वायरिंग खराब नाही झालेली सर, वायरिंग उंदरानं कतरल्यामुळे तिचं करंट केलंय, त्यामुळे ती गाडी चालू होती। मग तुमची वॉरंटी घेत नाही की त्याच्या वाहनाची? उंदरानं कतरल्याची वॉरंटी होत नाही। असं कोण म्हणतं उंदरानं कतरलेलं म्हणून? नाही, असं कोण म्हणतं उंदरानं कतरलं? तुम्ही बघितलं? सर, व्हिडिओ आहे माझ्याकडे, दाखवा। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।